जय शिवराय, जय श्रीराम भावांनो. आज आपण कार्पेटच्या कामाचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी करत आहोत. तर या ठिकाणी आपल्याला कार्पेट लावायचं आहे, कारण खालच्यांची विनंती होती वरच्या मालकांना की तुमच्या टेरेसमधून लिकेज होऊन आमचा POP खराब नाही झाला पाहिजे. कारण या बऱ्याच ठिकाणावरून त्यांच्या इथे लिकेज जाण्याचे चान्सेस त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला हे कार्पेट लावून व्यवस्थित वॉटरप्रूफ करून द्या. तर भावांनो, जुगाड तर करावा लागतो, तुम्हाला पण माहिती आहे. काय काय ठिकाणी जुगाडाशिवाय पर्यायच राहत नाही. आपण जर जुगाड करून झाला, आता मेजरमेंट घेतला आपण किती लागणार आपल्याला. 4 फीटाचा पट्टा येतो आपला 5 फीटचा. तर 5 फीटचा पट्टा डिवायडेड बाय आपल्याला 10 फूट लागणार होतं. त्या हिशोबाने आपण मेजरमेंट घेऊन कार्पेट बरोबर तेवढं कापून घेतलं. कापून घेतल्यानंतर एरो बॉन्ड म्हणून जे केमिकल असतं, ते एरो बॉन्ड प्रॉपर आपण जिथे जिथे कार्पेट आपल्याला लावायचं आहे तिथं पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं. एरो बॉन्ड केमिकल प्रॉपर चिटकवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण कार्पेट आता पेस्टिंगला घेतलेलं आहे. ते थोडं सुकलं पाहिजे, सुकलं तरच ते पकडणार आहे. तर प्रॉपर जिथं जिथं चिटकवायचं आपल्याला तिथं तिथं प्रॉपर पुश करून घेतलं. पत्रा आहे प्लास्टिकचा, त्यामध्ये वरती कापड घेऊन ते पूर्ण आपण फिनिशिंग त्याला देत आहोत, जेणेकरून बबल्स राहणार नाहीत. ही बाजू झाली, आता ती बाजू आपण इकडे गोळा करू. त्या साईडला पूर्ण आपण एरोबॉन्ड लावू. प्रथम एरोबॉन्ड हे असं केमिकल आहे की जे तुम्हाला किलो 2 किलो भेटत नाही. तो 6 किलोचा डबा आहे, तो डायरेक्ट 1650 रुपयाला तोच घ्यावा लागतो. तर हे कर्टिंग बघा, कर्टिंगमधून पण पाणी जाऊ नये म्हणून आपण ते कर्टिंग पण ठेवलं नाही. कर्टिंगला पण प्रॉपर आपण कटिंग वगैरे करून शेप दिलेला आहे, जेणेकरून दिसतानाही छान दिसावं. तर बघू शकता एक बाजू आपली झालेली आहे. आता दुसरी बाजू आपण करूया. दुसरी बाजू करतानाही काळजी घ्यायची की एरोबॉन्ड जे लावलेलं आहे ते प्रॉपर टाईल्सवर सुकलं असावं. थोडं तरी 5 मिनटं तरी त्याला द्या, ते सुकायला हवं. कारण सुकल्यानंतर त्याची जी चिकटण्याची क्षमता आहे ती अजून वाढते. आणि प्रॉपर दोन्ही बाजूचे 5-5 फीटाचे पन्ने आपण चिटकवल्यानंतर सेंटरला आपण कशा पद्धतीने कटिंग केले बघा. सेंटरला कटिंग करून झाल्यावर आपला बाकीचा भाग तर झालेला आहे, परंतु आता हा स्लोप खराब दिसतोय, कारण तो वरून आहे ना, पाणी आतमध्ये येणार किंवा तिथं घाण पडणार कंटिन्यू. त्यामुळे आपण तिथं देखील आपल्यातर्फे कस्टमरला कॉम्प्लिमेंटरी आपण लावून देतो आहे. मग वरती आणि खालती आपण एरोबॉन्ड लावून घेतला. तो थोडा सावकाश सुकून दिला आपण 5 मिनटं. आणि त्यानंतर जे आपले 1-2 पट्ट्या बाकी होत्या 6-6 इंचाच्या, त्या आपण त्या तिथे पेस्ट करून घेतल्या, जेणेकरून आता तो L शेप झाला. दिसतानाही छान दिसतोय आणि कस्टमरलाही आवडेल. आणि काम झाल्यावर नक्कीच साफसफाई करणे गरजेचं आहे. फायनल काम तुम्ही बघू शकता कसं झालं आहे. जर पहिल्यापेक्षा आता गॅलरी बेटर दिसत असेल आणि सेफ झाले असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमचं काम कसं वाटलं, आणि कामासाठी संपर्क साधा. जय शिवराय, जय